नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बार्टीचे जे प्रेफरन्स लिंक सुरू झालेले आहे तर त्यांच्यात आपल्याला एकूण 5 ज्या संस्था आहेत तर त्या निवड करायची आहे। तर त्यांच्यात आपल्याला काय काय प्रोसेस करायची आहे किंवा त्याची पुढची प्रोसेस काय असणार आहे तर त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे। जसे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, जॉइनिंग लेटर असेल किंवा त्यानंतर आपली जी पहिली डीबीटी असते स्टाइपेंड, तर त्याबद्दल अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, पहिल्यांदा आपलं जे सिलेक्शन आहे तर ते सिलेक्शन झालं आहे आणि त्यानंतर आपल्याला जी प्रेफरन्स द्यायची लिंक आहे तर ती सुरू झालेली आहे आणि त्यानंतर जे आपले सिलेक्शन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर ते त्या ठिकाणी असणार आहे। तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे आपल्याला मेसेज वगैरे येतात, सर आम्ही जी संस्था आहे तर ती कुठली निवडू किंवा कुठली संस्था जी आहे तर ती चांगली आहे। तर मित्रांनो, कोणालाही न विचारता मागच्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे किंवा जे क्लासेस आहे तर ते केलेले आहे तर त्यांना आपण आपल्या मित्रांना विचारायचं आहे की कुठली जी संस्था आहे तर ती चांगली आहे। आपल्याला सोशल मीडियावरती बरेच ज्या संस्थावाले आहेत तर ते आपल्याला कॉन्टॅक्ट करत असतात आणि आपल्याला सांगत असतात की तुम्हाला आम्ही हे ते प्रोव्हाइड करू म्हणून, आणि त्यामुळे आपण जी संस्था आहे तर ती जॉईन करतो आणि आपल्याला पूर्ण जो कोर्स आहे तर तो कंप्लीट होईपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी काहीसुद्धा मिळत नाही। तर त्यामुळे आपणच आपली जी संस्था आहे तर त्याची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी काढायची आहे की संस्था कशी आहे, त्या ठिकाणी मागच्या वर्षाचा रिझल्ट कसा आहे मुलांबाबत, तर ती संपूर्ण माहिती आपण एकदा चेकआउट करायचं आहे आणि त्यानंतरच जे प्रेफरन्स आहे तर ते आपण त्या ठिकाणी व्यवस्थित द्यायचे आहे। त्यानंतर आपले जे प्रेफरन्स वगैरे आहे तर ते झाले देऊन त्यानंतर आपले जे डॉक्युमेंट आहे तर ते व्हेरिफिकेशन होणार आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यावर आपली जी ट्रेनिंग कोर्स आहे तर त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जॉईनिंग व्हायचं आहे। जॉईनिंग झाल्यानंतर आपल्याला एका महिन्यात जी स्टाइपेंड असते, आपला जो कोर्स आहे त्या कोर्सनुसार आपल्याला जी स्टाइपेंड किंवा वन टाईम डीबीटी असते तर ती आपल्याला स्टेशनरी वगैरे घेण्यासाठी त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाते। तर अशा प्रकारची जी डिटेल आहे तर ती असते। तर संपूर्ण माहिती आपण स्वतः त्या ठिकाणी व्यवस्थित माहिती बघायची आहे की कुठली संस्था चांगली आहे आणि कुठे आपण ॲडमिशन घ्यायचं आहे तर ते घेऊ शकतो। मागच्या वर्षाचा रिझल्ट कसा आहे तर ती संपूर्ण माहिती काढून आपण जे प्रेफरन्स आहे तर ते प्रायोरिटीवर द्यायचे आहे।